नमस्कार मंडळी, आज तारीख आहे 9 जून आणि आपण प्रवास करतोय लांजा टू मुंबईचा प्रवास. तर आता आपण हातखंबा फाटा सोडला आहे. आता निघालो पुढे. हातखंबा फाट्याच्या पुढे आला तर रस्ता खूप छान आहे, एक नंबर रस्ता आहे. आणि आता डायव्हर्जन लागतो इकडे. डायव्हर्जन आपण थोडा घेऊन बाहेर पडतो सिंगल रस्त्याला आणि तो रस्ता थोडासा पॅचमध्ये खराब आहे आणि पुन्हा मग बॅक टू नॉर्मल रस्ता. हा बघा, तर पुढे टुवर्ड्स निवली फाटाचा रस्ता असा खराब आहे. तर इथून लेफ्ट मारलं की टुवर्ड्स गणपतीपुळे, जयगड फोर्ट वगैरे लेफ्टला आणि स्ट्रेट आपण टुवर्ड्स संगमेश्वर. हां, तर पुढे पुढे आल्यावर रस्ता ओल्डच आहे, थोडा अरुंद आहे, तर गाडी आरामात चालू. आणि पाऊस पडायला लागला आता. पुढे थांबून आता आपण जरा रेनकोट घालून घेऊ, टेन्शन नाही. हां, आणि पुढे हा डायव्हर्जन बघा खराब होतं. डायव्हर्जन सारे खराबच आहेत. तर मंडळी आपण रेनकोट घालून निघालो आता. हो, जोरातच मुसळधार पाऊस झाला आहे सुरू आता अचानकपणे. आता मेन म्हणजे पावसामध्ये खड्डे नीट दिसणार नाही. हे जरा खड्डे आहेत ना, हे जरा आता धोकादायक असणार आहेत फॉर शुअर. तर तिकडे बघा, तिकडे पाणी भरलं आहे, तर जरा आरामात जावं लागेल आपल्याला. पावसामध्ये हाच प्रॉब्लेम होतो, खड्डे दिसत नाही. चला चला, हा एक जरा गेला. आईचा हो, हा बघा, हा मध्ये खड्डा कळलाच नाही कारण की पाण्याने भरला होता तो. तर तो नॉर्मल रस्ता हार्डली 5 सेकंद होता, पुढे परत लागला खराब रस्ता. पुढे असे दबके वगैरे आहेत. हे बघा आणि कसं ग्रेव्हल्स वगैरे आहेत ना, जरा भीती वाटते. तर तो चांगला रस्ता संपला, आता लागला पुन्हा बॅड रोड. हा बघा, फुल ऑन ग्रेव्हल्सवाला आहे, मस्तपैकी पाणी वाहत आहे. हळू. हा जरा खराब पॅच चांगलाच मोठा आहे. अरे हळू चाल. इकडे ब्रिजचं कामं सुरू आहेत. इकडून राईटला गेलं की देवरुख पुणा तुम्ही जाऊ शकतात आणि आपला लेफ्ट साईडला मुंबई संगमेश्वर. हा बघा, इकडे देवरुख, मार्लेश्वर वगैरे राईटला. आता डायव्हर्जन आता इकडे घेतला. आता पहिला तो रस्ता त्या साईडला होता, तो आता बंद केला डायव्हर्जन, आता इकडून घेतला ब्रिजच्या खालून. आणि इकडून पाहू शकतात मजबूत कामं सुरू आहे, मजबूत. अजूनपर्यंत ग्रेव्हल्स वगैरे खडकी वगैरे आहे पडलेली, म्हणजे अजूनपर्यंत हा ओल्डच रस्ता आहे आणि मध्ये खड्डे आहेत. मग पुढे लागला आपला नवीन रस्ता सिमेंटवाला.